शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 31 मधून अपक्ष उमेदवार म्हणून सोनाली एकनाथ नवले निशाणी एअर कंडिशनर आणि जितेंद्र मांगेलाल चोरडिया निशाणी पाण्याची टाकी यांनी आज आपल्या प्रचाराचा जाहीर शुभारंभ केला आहे. पाथर्डी गावातील ग्रामदैवत श्री मारुती मंदिर तसेच देवी मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नवले तसेच सोनाली एकनाथ नवले आणि जितेंद्र चोरडिया यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले होते. मात्र यावेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पाथर्डी गाव आणि पंचक्रोशीतील नागरिक महिला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. गेल्या 14 ते 15 वर्षांपासून प्रभागात सातत्याने सामाजिक नागरिक विकासात्मक कामे करत असताना सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. चांगल्या माणसाला न्याय मिळावा, प्रामाणिक काम करणाऱ्याला संधी मिळावी या उद्देशाने ही निवडणूक लढवत आहोत असे मत उमेदवारांनी यावेळेस व्यक्त केले. आज माझ्या पाथर्डी पंचक्रोशीच्या पिंपळगाव असेल, दाडेगाव असेल, प्रभाग 31चा शहरी भाग असेल, जे गेल्या 15-16 वर्षापासून आम्ही काम उभं केलं, हे माझ्या मायबाप जनतेनं, माझ्या नागरिकांनी आज मला मोठ्या विश्वासानं जी ताकद देण्याचं काम केलं आहे, त्या बाबतीत मी आज माझ्या अपक्ष उमेदवार सोनालीताई एकनाथ नवले व माझे सहकारी जितूभाऊ चोरडिया आम्ही ही अपक्ष उमेदवारी घेऊन आमच्या नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मी सोनाली एकनाथ नवले. गेल्या 15 ते 16 वर्षापासून आम्ही भारतीय जनतेचं एकनिष्ठ काम करत होतो आणि सर्व ही पाथर्डी गाव ही माझी जन्मभूमी आहे आणि माझं सासर आणि माहेर दोघंही हे गावच आहे. माझ्या कुटुंबात असेल, माझ्या समाजात असेल, आम्ही वेळोवेळी आमच्याकडं कुणीही अडचण घेऊन आले असेल तर माझ्या मिस्टरांनी ती पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्नच केला होता आणि पक्षाशी ताईभाऊशी आम्ही एकनिष्ठ असूनसुद्धा आम्हाला हे दुसऱ्यांनी तिकिटाला डावललं गेलं आहे. पण माय जनता आमची ऐकत नसल्यामुळे आम्ही ही अपक्ष उमेदवारी पक्षाच्या विरुद्ध जाऊन लढवत आहोत. तर माझ्या माय जनतेचाच हा पाठिंबा होता आणि जनतेसाठीच आम्ही ही अपक्ष उमेदवारी लढवत आहोत. त्यासाठी माझ्या माय जनतेने आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं हे सांगितलेलं आहे. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, म्हणून आम्ही ही उमेदवारी लढवत आहोत. नमस्कार सर्वांना. आज मी भारतीय जनता पार्टीच्या पाथर्डी मंडळाच्या मंडळ अध्यक्ष म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि अपक्ष अशी उमेदवारी जाहीर केली आहे. प्रभागातील सर्वे असो किंवा विकास कामाबद्दल केलेली कामे असो, मागील 16 वर्षापासून आम्ही सातत्याने ॲक्टिव्ह राहून पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीच्या धागे, दोरा, मुळापासून कशापर्यंत आपण पोचावं त्यासाठी आपण गल्ली घराघरात व्यक्तींपर्यंत सर्व योजना पोचवल्या. कोणतीही अशी योजना ठेवली नाही जी घरात पोचली नसेल. काम उभं करत असताना आम्ही सातत्याने संघटनसुद्धा उभं केलं. पक्षांनी उमेदवारी नाकारली तरी आम्ही हरलो नाही. आम्ही जनतेने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेच्या पूर्ण विश्वासासह आम्ही अपक्ष अशी उमेदवारी म्हणून जाहीर केली आहे. माझे सहकारी सोनालीताई एकनाथ नवले यांची एअर कंडिशनर ही निशाणी आहे आणि पाण्याची टाकी ही माझी निशाणी आहे. आपल्या प्रभागातील पाण्याची जी भयंकर समस्या आहे, सोसायटी परिसरात आपल्याला 200 ते 300 लिटर पाणीसुद्धा मिळत नाही आहे. आमचा एजेंडा आहे, तुम्ही फक्त खाली टाकी घरात ठेवा, पाणी भरून द्यायची जबाबदारी आमची राहणार आहे. लाईटची समस्या असो, रस्त्याची समस्या असो, मी माझं राजकारण हे घरात बसून होणार नाही. मी जनतेत बसूनच सेवा कार्य करणार आहे. त्यामुळे जेही काम करायचे आहे ते आपण सर्वजण मिळून एकत्रित ते काम करूया. पुन्हा आपल्या सर्वांचं मी विनंती करतो की तुम्ही आमच्याबरोबर साथ तुमची द्यावी. तुम्ही आता भावनिक झाले, रडले, सगळ्याच लोकांना रडू येत आहे, पण आता ही रडायची वेळ नाही, लढायची वेळ आहे. आणि बरेच लोक सांगतात मी आता तुमच्या गावाचा दावा असल्यामुळे किंवा त्या भागामध्ये मतदान जास्त आहे, या भागामध्ये मतदान कमी. पण ज्यावेळेस 2-3 दिवसापासून आम्ही फिरत असताना कसमाजे पट्ट्यातील, खानदेशी पट्ट्यातील पण लोकांनी सांगितलं का आम्ही यावेळेस माणूस बघणार आहोत. आमच्या प्रांतातला माणूस आहे
आणि तो कामच करणार नसणार तर आम्ही 100% टाळणार आहोत. 15 वर्ष अविरत सेवा करणाऱ्या एकनाथ भाऊला यावेळेस पाथर्डी फाट्याहून क्रमांक 1 चे मतदान कसं भेटल याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहे. तुमच्या गावची लेक, तुमच्या गावची सून तुमच्याकडे मतदानाचा जोबा मागायला आलेली आहे. खरोखर काम करीत असताना निष्ठेने काम करतात पक्षामध्ये, कारण कधी गावात कोणतंही काही सामाजिक कार्य असेल तर अग्रेसर असायचं, कुठेही कमी न पडता ते प्रामाणिक कार्य जनतेपुढे आतापर्यंत ठेवलंय. कारण कोणती वर्गणी असो, कोणतेही काही सामाजिक कार्य असो, अग्रेसरपणे या गावासाठी वाहून घेतलं, पक्षासाठी वाहून घेतलं आणि पक्षाने ज्यांच्यासाठी काम केलं त्या पक्षात गेली 15 वर्ष सातत्यानं आमदारबाई बरोबर असेल, अजून कोणाबरोबर असेल, तर एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी त्या पक्षाची निष्ठा राखली. छोरडी असतील, अजून अनेक उमेदवार आहेत. म्हणून आपल्याला आज संधी आहे, योग्य माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे. एकनाथरावांना 2 टाइम झाला सर, मला तर 4-5 वेळ घेतलेला आहे. त्यामुळं काही भावना मी समजू शकतो. एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम करावं आणि एखाद्या नेत्याच्या मागं शेपूट धरून काम करून ते निष्ठा घ्यावा आणि त्याला कसे फळ द्यावे हे आज तुम्ही बघितलं असेल बीजेपीने केलेलं आहे. त्यामुळं मी ग्रामस्थांना एकच विनंती करेल तर आपण ही निवडणूक पक्षपातळी नसती, ते माणसावर अवलंबून असतील तर तुम्ही चांगला कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्याच्या मागे उभे राहावं आणि जे चांगलं काम करतं हे तुम्हाला माहिती आहे. सामाजिक काम, धार्मिक कामामध्ये एकनाथराव कायम आमच्या बरोबर सहकार्य राहिलेला आहे. नाशिक महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक वेगळी अशी निवडणूक आहे. आता मी गेल्या जवळजवळ 92 पासून या महानगरपालिकेच्या निवडणुका बघतो आणि अशी निवडणूक मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच अशी बघू राहिलो का तिथं निष्ठावंत असेल कुणी हे असेल पक्षाचं, कुठेही काही निष्ठा राहिलेली नाही. ते काम करणारे माणसं आहे, त्यांना तिकीट नाही आणि कुठल्या तरी माणसाला तिकीट देऊन या निष्ठावंत माणसावर इथं अन्याय केला जातो. आता उदाहरणार्थ द्यायचं जर झालं तर आपलं सोनाली एकनाथ नवले चोरडिया या माणसाने जवळजवळ 17-18 वर्षापासून या पक्षाकरता, त्याचा जो पक्ष त्याच्याकरता अतिशय प्रामाणिकपणे काम केले. या प्रचार शुभारंभ प्रसंगी पाथर्डी गाव आणि परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या, संवाद साधला आणि विकासाच्या दृष्टीने आपली भूमिका मांडली. ग्रामस्थांनी सुद्धा आपल्या हक्काच्या काम करणाऱ्या माणसालाच निवडून देणार असा निर्धार व्यक्त केला. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.